आज आपण भोपळ्याचा हलवा बनवतोय. हे पहा. पहिला चांगला भाजून घेतला, तुपामध्ये दूध टाकलं, थोडासा अर्धवट भाजून झाल्यानंतर अजून थोडंसं दूध टाकते. कारण पहिल्यांदा अर्ध टाकलेलं आहे, पुन्हा अर्ध टाकलं. मस्त असा त्याला शिजून घ्यायचा छान. छान असा शिजत आला, दूध आटत आलं, हलवत राहायचं छान. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याच्यामध्ये खवा टाकायचा. आमच्या घरामध्ये कोलेस्ट्रॉल सर्वांना जास्त आहे, म्हणून मी अगदी अर्धवाटीत खवा घेतलेला आहे. तो मस्त त्याच्यामध्ये आटलेला आहे. त्याच्यामध्ये मस्त खवा आणि भोपळ्याचा मस्त एकजीव करून घ्यायचा छान. तुम्हाला जर त्याच्यामध्ये बदाम, काजू टाकायचे असतील तर ते थोडा वेळ भिजवून ते सुद्धा टाकू शकता. छान कलर असा चेंज व्हायला लागेल. छान असा खरपूस होऊन द्यायचा त्याला. तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती गोड हवं त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये 2-3 स्पून साखर घेतली आहे. त्यातला खवा वगैरे सगळा एकजीव झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये साखर टाकली. छान परतून घ्यायचं मस्त. बघा मस्त हलवा तयार झाला. असा भोपळा खाल्ला जात नाही ना.